त्या व्हायरल व्हिडिओला प्रत्यक्ष लाभार्थी रुग्णांनीच दिले प्रत्युत्तर। शस्त्रक्रियेसह सर्व खर्च आमदारांचाच। लायन्स क्लबच्या डॉक्टरांचे मोठे विधान, मोफत नाही तर पैसा लागतोच। मागील 4 दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या व्हिडिओमध्ये मराठवाड्यातील सुप्रसिद्ध ट्रस्ट असलेले लायन्स क्लब या ठिकाणी डोळ्यांच्या शस्त्रक्रिया व उपचार अगदी मोफत असतात। याला कोणताच वैयक्तिक खर्च करावा लागत नाही असे सांगण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर व्हायरल व्हिडिओचा उकल करण्यासाठी एटीव्ही न्यूजच्या संपादक अनिता चव्हाण यांनी पिंपळा कुठे या ठिकाणी आयोजित 5व्या नेत्ररोग शिबिराच्या कार्यक्रमाला भेट देऊन लाभार्थी व डॉक्टरांना या विषयावर बोलतं केलं। आमदार राजू भैयांनी अख्ख्या गावातील रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतली, कुठेही 1 रुपया लागू दिला नाही। एवढेच नाही तर दिवसात 2 वेळा येऊन विचारपूस केली। तर उदगीर येथील लायन्स क्लबच्या डॉक्टरांनी याला दुजोरा देत कोणतीच शस्त्रक्रिया येथे मोफत होत नाही, ट्रस्ट असल्यामुळे खर्च कमी येतो असे सांगितले। तसेच प्रतिरुग्ण शस्त्रक्रियेसाठी 5,000 रुपये व प्रवास आणि भोजनाचा असा सर्व खर्च आमदार राजू भैया नवघरे यांनी केला असल्याचं सांगितलंय। तर स्थानिक लाभार्थी महिलांनी भैयांनी आमच्या मालकाची शस्त्रक्रिया करण्याबरोबरच खूप काळजी घेतली, आम्हाला 1 खडकूही लागू दिला नाही, आम्ही त्यांची साथ कधीच सोडणार नाही असे कळकळून बोलल्या। एवढंच नाही तर पंढरपूर, माहूर, तुळजापूर येथे दर्शन घडवून आणले। पिंपळगाव कुंटे येथील सरपंच यांनी त्या व्हायरल व्हिडिओचे खंडन करताना भैयांनी गोरगरिबांच्या विवाह सोहळ्यापासून निष्काम सेवेला सुरुवात केली आहे। आमदार झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात मोफत आरोग्य अभियान राबवले। आमच्या गावात तब्बल 5 आरोग्य शिबिर घेऊन शेकडो शस्त्रक्रिया केल्या। तसेच जर्जर आजारांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया व उपचार केले। कोणत्याच रुग्णाला 1ही रुपया लागू दिला नाही। सरपंच पदाचा हा माझा 3रा टर्म असून एवढे सामाजिक काम एकाही आमदाराने केले नसल्याचं त्यांनी सांगितलंय। यावरून सदरील व्हायरल व्हिडिओ सरळ चुकीचा व दिशाभूल करणार असल्याचं सिद्ध होतंय। अनिता चव्हाण। नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे वसमत मतदारसंघातील पिंपळगाव कुटे या गावामध्ये ऑपरेशन झाले आमदार आणि सतत ते चालू आहे त्याची सेवा जशी आली तशी। तर आमचंच नाही, आमच्या जवळपास खेड्याची सुद्धा झालेली आहे। जवळपास खेडे आहेत, गाववाडी आहे, पिंपळगाव टोंग आहे, हाटा आहे। हां, याच्या ते झालं ना अगोदर, आता ते झालेत ऑपरेशन, मात्र पुन्हा आता माझा एक पुन्हा डोळा आलेला आहे, ते चांगली सेवा झालेली आहे। पुन्हा मला आता ऑपरेशन करायचे, ऑपरेशन होणार आहे, पुन्हा सेवा त्याची आहे, खर्च त्याचा समजा त्याचा आहे। नवघरे साहेबांना केलेलं ऑपरेशन झालेलं आहे, खाण्यापिण्याची आमची समजी सोय झालेली आहे, जायला याला पैसा लागला नाही, काही नाही। 3दा येऊन तपासणी करी दिवसातून, सकाळी एकदा यायचं, 1 वाजता यायचं, संध्याकाळी याचं। आम्हाला विचारायची सोय व्हावी का नाही, काय तुमचं कसं काय। हा, आमदार साहेबांनाच विचारलं स्वतः। मालकाचं ऑपरेशन झालंय, चांगलं झालंय, त्याने सोय घेतली त्याची, आम्हाला पैसा लागणार नाही, 1 रुपया सुद्धा नाही। त्याने नेलं आणलं, लई सोय केली आमच्या मालकाचं, लई चांगलं ऑपरेशन झालंय, काही लागलं नाही आम्हाला, सोय केली। आमच्या वस्तू कोणाची झाली नसती घरी, त्यानं सोय केली आमची, येण्या जाण्याची, तिथं जेवण्याची तर सोय अशी लई, चहा पाणी सगळं सोय केली त्यानंच आमची। आता बी आहे, हां, आता बी तेच सोय घेणार आहेत आमची। आता काही खर्च लागणार आहे असं काही सांगितलं का? नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला, रुपया पण लागणार नाही म्हणजे। हां, आहेतच आमची त्याच्यावर, आमच्यावर लई झाला त्याचा उपकार। आमच्या मालकाचे ऑपरेशन सगळ्या गावाचीच केली आणि केली, त्याचे कोण रुपया लागू दिला नाही कोणाला, तेच मी सगळं त्यानं दिले आम्हाला। पंढरपूर दाखिलं, तिथून सगळे देव, परळी वैद्यनाथ दाखिलं, सगळे देव पंढरपूर दाखिलं आम्हाला, लगे सगळ्या गावालाच। जेवणाची सोय, तुळजापूर राहण्याची सोय, समधी सोय मस्त राजू नवघरेने केली आमची, लई नादर केलं, सगळं फुकट, येणं जाणं, रुपया लागला नाही आम्हाला, चहा पाण्या सगळं त्याचंच। असे झालेले आमच्या गावात, एका शिबिरमध्ये कमी कमी 40 ते 50 ऑपरेशन झाले। जवळपास ही 4था-5वा टर्म आहे, 5 वेळेस ऑपरेशन शिबिर झाले गावात, हे 5वा असं बहुतेक 5वा आहे। हे राजूभाई नवघरे शिबिर, ऑपरेशन हे मुंबई पोस्टवर केलेले आहेत। आता जवळपास मुंबईला आमचे कमीत कमी 5-6, माझ्या सुनाचं सुद्धा ऑपरेशन मुंबईला केलं मी डोक्याचं।
मेंदूचं. तर जवळपास आम्हाला सहकारी चांगलं म्हणजे काय, पैसे आणणं नेणं पाहणं करणं सगळं साहेबाचं होतं. मोफत आम्हाला एक रुपया न लागता आमच्या या मतदारसंघात आमदार भैया यांना आम्हाला जे केलं ते आम्ही कधीही विसरणार नाही. असं एवढं कामं केलेत आमचे जे कामं आमचे भैयानं केलेत हे आम्ही भैयाला विसरणार नाहीत. भैयाशिवाय आम्ही दुसऱ्याला मतदान करणार नाहीत. हे आमचं ठरलेलंच आहे. आणि जनता आमची ही आमच्या गावातली पूर्ण लोक भैयाला सोडणार नाहीत. कोणी असो आमचे जेवढे कामं केले तेवढे आम्ही आमची ते विसरणार नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आमदार राजूभैया नवघरे निवडून आले किंवा निवडून याच्या अगोदर सुद्धा त्यांनी एक विवाह सोहळा आयोजित केला होता बाराशिवला. त्या विवाह सोहळ्यात त्यांनी जे गोरगरीब जनता आहे यांची जी मुलं बाळ आहेत ज्यांचा लग्नाचा खर्च ऐपतीच्या बाहेर होता अशा जोडप्याचे विवाह करण्यापासून सुरुवात केली. म्हणजे तिथून त्यांनी एक समाजसेवा करण्याचा पाया रचला. नंतर ते ज्यावेळेस निवडून आले त्या पिरियडला आमच्या गावात सर्वप्रथम त्यांनी डोळ्याचं शिबिर आयोजित केलं. त्या डोळ्याच्या शिबिरात जवळपास म्हणजे निवडून आल्याच जवळपास 50 लाभार्थ्याचे ऑपरेशन झाले मोफत. अगदी इथं नेणं आणणं तिथलं राहणं सगळी सेवा निष्काम सेवा त्यांचीच होती. बरं आमच्या गावातलेच त्याच्यात ऑपरेशन नाही, जे बाहेर मतदारसंघाच्या बाहेरचे जे लोक आहेत तर नांदगाव पिंपळगाव टोंग सुकापूरवाडी ह्या लोकांचे सुद्धा, आता ह्या लोकांचे काही आमच्या गावात काही मतदान नाहीत काहीच नाही, पण एक सेवा म्हणून त्यांची सुद्धा त्यांनी ह्या याच्यात ऑपरेशन केले. आता त्यांच्या कार्यकाळात जवळपास माझ्या गावात 10 शिबिरी झालेली. हे 10वं शिबिर आहे डोळ्याच्या ऑपरेशनचं. प्रत्येक शिबिरात 35-40 लोकांचे ऑपरेशन त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. हेच नाही, काही जे पेशंट मुंबईला काही असे क्रिटिकली ऑपरेशन होते त्यांनी स्वतः खर्चा लावून ते क्रिटिकली ऑपरेशन सुद्धा मुंबईला स्वतःच्या खर्चाने केलेले आहेत. आता काही लोक असं म्हणतात की बाबा ते लॉयन्सचे उदगीरचे असे शिबिरं घेतात, त्या शिबिराचं काही नाही, ते नुसता फोन करून सांगतात फलाण्या गावात शिबिर घ्या आणि ऑपरेशन करून घ्या. असं काही न हे होता असा वेळ देणं लागतंय त्या शिबिरासाठी, थोडाफार खर्च करणं लागतंय, फुकट कुठेही होत नाही. तर मला त्या लोकांना एक सांगावं असं वाटतंय, आमदार जर ह्या गोष्टी करत असतील तर आमदाराच्या पुढे जाऊन तुम्ही दुसरे चांगले शिबिरं घ्या, फक्त जनतेत जा, लोकांची निष्काम सेवा करा, आम्ही सुद्धा तुमचं नाव घेऊ. हे आमदार साहेबांच्या माझी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात जवळपास 3रा टर्म आहे माझा. जवळपास 15 वर्षापासून ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. मी सगळे आमदार हे केलेले आहेत. माझ्या कार्यकाळात आमदार जयप्रकाशजी मुंदडा आमदार होते, त्याच्यानंतर जयप्रकाशजी दांडेगावकर आमदार होते आणि आता राजूभैया नवघरे हे सुद्धा आमदार आहेत. पण बाकी सुद्धा विकास कामं त्यांच्या माध्यमातून एवढी माझ्या गावात झालेली आहेत. राजूभैया नवघरेच्या कार्यकाळात एवढी विकास कामं ह्या अगोदर कुठल्याही आमदाराने केलेली नाहीत. एवन दांडेगावकर साहेबाचा तर आमच्या गावात एक खडा सुद्धा पडलेला नाही. मुंदडा साहेबांना तरी थोडीफार कामं केलेली आहेत. एवढी आमदार साहेबांना बाकी विकास कामं सुद्धा केलेली आहेत. आणि जनतेची सुद्धा प्रायव्हेट कामापासून सर्व काही आरोग्याविषयी तर सगळ्यात जास्त काळजी आमच्या गावातली आमदार साहेबांनी घेतली. माझ्या गावातून जास्तीत जास्त डोळ्याच्या ऑपरेशनला तर कोणी बाहेर खर्चच करत नाहीत. हे सर्व काही ऑपरेशन आमदार साहेबांच्या शिबिरातच सर्वांनी केलेले आहे. मध्ये अशी चर्चा चालू आहे की जे उदगीरचं लायन्स क्लब नेत्र रुग्णालय आहे हे रुग्णालय जे ट्रस्ट चालवतं त्या ट्रस्टकडनं जे लाभार्थ्याचा जे रुग्णांचा जो खर्च आहे तो अगदी मोफत केला जातो आणि हा ट्रस्टकडनं सर्व खर्च केला जातो, एकही रुपया लागत नाही. तर याच रुग्णालयामधील प्रतीक जाधव नेत्रतज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत, जे की उदगीर लायन्स क्लबचे ट्रस्टचे काम करतात. आपण त्यांच्याकडनं ही माहिती घेणार आहोत की सर तुमचं जे ट्रस्ट आहे नेत्र रुग्णालय, तर हे ट्रस्ट तुमच्या अगदी मोफत रुग्णालयाचे ऑपरेशन करणं किंवा ने आण करणं हे अगदी सगळं सुविधा ज्या आहेत ह्या मोफत दिल्या जातात अशी सोशल माध्यमांवर चर्चा आहे. काय म्हणाल, काय माहिती द्याल? नमस्कार, मी प्रतीक जाधव. उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर हे मराठवाड्यातलं सर्वात नामांकित आणि नेत्रालय आहे. 150 कर्मचारी आहेत, 15 डॉक्टर आहेत. तर एक ट्रस्ट आहे, एक संस्था आहे जिथे की खर्च असा नाही की मोफत आहे,
तिथे एक अल्प दरामध्ये ऑपरेशन होतात मोतीबिंदूचे, जे की 10,000 5,000पासून सुरुवात असते. मग जे काय आता गैरसमज होतोय की ऑपरेशनमध्ये की मोफत व्हायला लागलेत, ते ऑपरेशन मोफत नाही. जे काय खर्च आहे ते आमदार साहेब घेतात. पूर्ण खर्च आमदार साहेबाच्या सहकार्यातून होत होते. जे की लेन्सचा असेल, ऑपरेशनचा असेल, पुन्हा जाण्या येण्याचा असेल, तिथं राहण्याचा असेल, पूर्ण खर्च आमदार साहेब करतात. राजूजी भैया नवघरे साहेब हे करतात खर्च पूर्ण. आणि ऑपरेशन सक्सेस होतात. आतापर्यंत 1.5 लाख ऑपरेशन झालेले आहेत, 5,000 शिबिर झालेले आहेत. असा पूर्ण असा सक्सेस असं हॉस्पिटल आहे आपलं. जर समजा एक लाभार्थी असेल, एक रुग्ण असेल, तर एका रुग्णाला किती खर्च येतो आणि एका रुग्णामागं आमदार राजूभैया नवघरे हे एका रुग्णामागं किती खर्च देतात? ठीक आहे, साधी जर तपासणी जरी करायची म्हणलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, त्या पेशंटला 1,000 रुपये पुरत नाहीत चष्म्यासहित. जर आपण ते एका ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 5,000 रुपये, मग एका पेशंट मागे 5,000 खर्च करतात राजूजी भैया नवघरे साहेब. आणि ने आण करणं, त्यांच्या जेवणाचा खर्च, जे की आपण त्यांच्या गावातून लाभार्थ्याला नेतो आणि तस आणून सोडतो, हा खर्च पण आपण करता की आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्फतच होतो? नाही, पूर्ण खर्च आमदार साहेबच करतात. ते जाण्या येणं, तिथं राहण्या खाण्याचा, पूर्ण लेन्सचा, ऑपरेशनचा पूर्ण खर्च करतात आमदार साहेब. अच्छा, तर ही होती स्पेशल माहिती ATV न्यूजसाठी, जी की आपल्याला डॉक्टरांनी दिलेली आहे. अशाच काही बातम्या बघण्यासाठी बघत राहा ATV न्यूज. मी अनिता चव्हाण, हिंगोली, वसमत. ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची.